घराची वाट लावलेली आहे. मुंबईला राहतो म्हणून काय कसं पण घर वापरतील काय? तो यमकी बोलत होता तो बरोबर होता. काय रे भावा, मुंबईतून येतोस की काय? हो, हा काय आत्ताच आलो. तुम्ही मुंबईकार रे, मुंबई राहतो खरं, पण आता तुम्हा गावचा काय बोलणार? सगळा भावाकडे सगळा आंबो, काजू, नारळ, सुपारी सगळा तोच वापरताय ना. अरे पाहुण्या पायासनी भेटा देताय बांधून मोठल्याच्या मोठले. तुझी रूम पण आयती भेटलेली आहे वापराय. आता तुमच्या घरात आम्ही काय बोलणार? शेवटी कसा तुमचा काय, आम्ही आता काय बोलणार? ठीक आहे ठीक आहे. तुमचं असं काय बघतो चला आता त्याची. अरे कोण रडताय? कोण? पप्पा, मुंबईच्या पप्पानी ना रूम मधनं बाहेर काढला मी. आता काय बघतो त्याच्याकडं? ए बाहेर ये. अरे हात काय ये? ए काय झालं? अरे मेल्या त्या बारक्या पोराला बाहेर काढला, तुला काय दयामाया आहे की नाही? मी मुंबईला राहतो म्हणून काय रूम कसा पण वापराल काय तुम्ही? आता काय मला माहित नाही. आता मी गावी आलोय ना, आता सर्व प्रॉपर्टीच्या वाटण्या करून टाकूया आपण. ठीक आहे, तू वाटणीच करायची आहे ना, पण वरसावलीवर करायचं. 1 वर्ष तू करायची, 1 वर्ष मी करणार. पाडव्यात जेव बदलायचा, दसऱ्यात तोरण बांधायचं, शिमग्यात आरतीला इथं यायचं, आणि गावकी बावकीचा विषय असतील इथं हजर राहायचा जातील. आपलं प्रॉपर्टीचं ठरलंय, देवाधर्माचं ठरलंय नाही. इथं तू आहेस ना तर तूच बघायचं सगळं. माझ्या पोराला घरातनं बाहेर काढतोस ना, तू इथं येऊन राहा, मग तू समजेल काय काय करायला लागतं. तुम्हाला कौतुक काय सांगतोस, या घरात पूर्ण पैसा मी लावलाय. स्वतःची रूम फक्त तू सुधारलं, बायकोचं दागिनं घाण ठेवून हे घर मी बांधलंय. त्या आईला ह्याचं ऐकलं तर नोकरी धंदा सोडून गावीच बसायला लागेल. काहीतरी तोडगा काढूया ह्याच्यावर. ठीक आहे, माझं बाबा चुकलं. वर्षावर बिरसावर काय नको, आपण होतो तसं राहूया पहिल्यासारखं. ठीक आहे, आता तू किती काही बोललास ना तरी माझ्या मनात उतारलास आता तू.